सालेकसा नगरपंचायतीचे मतदान पूर्ण झाल्याच्या नंतर सर्व मशीन उमेदवार आणि प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये ऑन ऑफ आणि सील करून स्ट्रॉंग रूम मध्ये नेण्यासाठी तहसील कार्यालय येथे नेण्यात आल्या। परंतु तहसील कार्यालयामध्ये सदर मशीन 17 प्रभागातील ईव्हीएम मशीन सील तोडून पुन्हा ऑन करण्यात आल्याचा आरोप स्थानिक उमेदवारांनी केला। त्यामुळे एकच गोंधळ उडाला। कोणतीही पूर्वसूचना उमेदवाराला आणि कोणत्याही प्रतिनिधीला सूचना देण्यात आली नाही। अशा प्रकारे ईव्हीएम मशीनचे सील तोडून त्याची छेडखानी तर करण्यात आली नाही ना, असा संशय आता उमेदवारांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे सालेकसा नगरपंचायतीमध्ये सध्या एकच गोंधळ निर्माण झालाय आणि अनेक नागरिकांनी यामध्ये भाजपाचा हात तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली आहे। आणि असं असल्यास ईव्हीएम मशीनची सील तोडली गेली असल्यास या ठिकाणची निवडणूक पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। यामुळे सालेकसा हे सध्या तणावपूर्ण वातावरणात आहे। याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे यांनी सांगितले की स्विच ऑन ऑफ आहे की नाही हे आम्ही कंट्रोल युनिट पाहिलं आणि याची व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी संबंधित व्यक्तींना दिली। प्रतिनिधी पण ठीक आहे, तुमच्या मला शंका उपस्थित होणं 100% बरोबर आहे। तुमचा मेसेज 100% झालं असेल, तुमचं म्हणणं मला 100% मान्य, मी डिनाय करत नाही। शंका उपस्थित होणार, मी जर असं उमेदवार माझ्या मनातही सेम शंका आलेली असते। आता तुमचे प्रतिनिधी उपस्थित होते, तुमचं म्हणणं आहे तुम्हाला वाटतं की आम्ही मशीन उघडून आम्ही तुमच्या अपरोक्ष काहीतरी छेडछाड केली। तर मला तुम्हाला सांगायचंय, आता तुम्हाला बोलू दे तुमचा, मला तुम्हाला सांगायचं मशीन उघडली, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, तुमचं म्हणणं की विश्वास नाहीये, पण मला सांगा, माझं काम मी सांगतो। व्हिडिओ ओपन केलं, स्विच ऑफ आहे की नाही चेक केलं, पुन्हा लावलं आणि अजून एक तुम्हाला असं वाटतं की छेडछाड केलेली आहे, तर जे काही सीयू मध्ये जे रेकॉर्डिंग आहे वोट्सचं रेकॉर्डिंग तुमच्या तिथे प्रतिनिधी उपस्थित होते, प्रत्येकाला VN3 म्हणजे मतांचा हिशोब तुमच्याकडे झाला, तेवढे स्त्री पुरुष किती लोकांनी मतदान केलं त्यांना दिलंय, त्याची एक कॉपी आमच्याकडे आहे, जी आता माझ्याकडे आहे। आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही तर कमी जास्त काही केलं असेल किंवा काही केलं असेल, DU ओपन केलेलं नाहीये, तिथं बटन्स असतात ते ओपन केलेलं नाहीये, CU ओपन केलाय, स्विच ऑन स्विच ऑफ चेक केलेलं आहे, फक्त ते चेक केलं म्हणजे कॅरी केसचा मागा जो हे असतो तो कप्पा उघडलाय, बघितलंय, तो परत लावलाय आणि तो जो ऍड्रेस टॅग तुम्ही लावलाय समोर तुमच्या त्याच ऍड्रेस टॅगने सील केलाय। दुसरी गोष्ट अजून एक, जर तुम्हाला शंका वाटत असेल, तुम्हाला मी आता तुमच्या हातात देखील हा मतांचा तो हिशोब आहे माझ्याकडे। आता मतदान क्रमांक 1 त्याची डायरी असते, सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।